पुण्यात एका आयटी इंजिनियरवर 2 वरिष्ठ महिला इंजिनियरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। महिला कर्मचाऱ्यांना एवढा त्रास दिला की इंजिनियरला आपलं जीवन नकोसं झालं। शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील हिंजवडीत ही घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नामांकित आयटी कंपनीतील 2 वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका मित्राविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण प्रश्न असा निर्माण झालाय की महिला कर्मचारी का छळ करत होत्या, इंजिनियरने कोणाकडेही तक्रार का केली नाही, पोलीस या प्रकरणी काय कारवाई करत आहेत आणि घटना काय आहेत पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। ही घटना पुण्यातील आयटी हब समजल्या जाणाऱ्या हिंजवडीमध्ये घडली आहे। एका नामांकित आयटी कंपनीत 48 वर्षीय अमित ब्राह्मे हे कार्यरत होते, पण अचानक ब्राह्मे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। ब्राह्मेंनी टोकाचं पाऊल उचलल्यानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। जेव्हा महिला सहकाऱ्यांचा त्रास असह्य झाला तेव्हा ब्राह्मेंच्या मनात जीवन संपवण्याचे विचार येत होते। त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ब्राह्मेंनी 2 पानांचं सुसाईड नोट लिहिलं। या सुसाईड नोटच्या मदतीने कॉर्पोरेट जगतातील अंतर्गत छळाची भीषणता समोर आणली आहे। ब्राह्मेंनी या चिठ्ठीत आपल्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या वरिष्ठ सहकारी अर्चना आणि शाश्वती या 2 महिलांची नावं स्पष्टपणे लिहिली आहेत। या दोन्ही महिलांकडून कामाच्या ठिकाणी त्यांचा तीव्र मानसिक छळ सुरू होता। चांगले प्रोजेक्ट्स काढून घेणं, जाणून बुजून अत्यंत कठीण कामं देणं, इतर स्टाफ समोर वारंवार अपमान करणं आणि नोकरी सोडण्यासाठी सातत्यानं दबाव टाकणं असा छळ या दोन्ही महिला सहकाऱ्यांकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप ब्राह्मेंनी सुसाईड नोटमध्ये केलाय। तसंच या सुसाईड नोटमध्ये ब्राह्मेंचा मित्र विनोद पालीचाही उल्लेख आहे। विनोदने ब्राह्मेंच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या आणि कंपनीत त्यांची विनाकारण बदनामी केली, ज्यामुळे ब्राह्मेंचं मानसिक संतुलन पूर्णपणे खचलं। या सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळूनच आपण हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं ब्राह्मेंनी चिठ्ठीत लिहिलंय। या सुसाईड नोटच्या आधारे भोसरी पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगानं सुरू केला आहे। TCS कंपनीमध्ये काम करणारे एम्प्लॉई अमित अभय ब्रह्मे वय 48 वर्ष यांनी 2 जून रोजी सुसाईड केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी डिटेल सुसाईड नोट लिहिलेली आहे। TCS मध्येच प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या त्यांच्या सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्याबद्दल त्यांनी नमूद केलेलं आहे की त्या वेळोवेळी त्यांचा पाणउतारा करायच्या, त्यांना रागवायच्या, त्यांनी प्रोजेक्टमध्ये त्याची रेटिंग ही खराब देण्याची त्याला धमकी द्यायच्या। तसेच जेव्हा यांचे वडील आजारी होते, त्यांच्या मिसेसना कॅन्सर झालेला आहे, अशा वेळेस सुट्टी मागत असतानाही त्यांनी सुट्टी देण्यासाठीही त्यांना बराचसा त्रास दिला। या सर्व गोष्टी त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आहेत। तसेच या दोघींव्यतिरिक्त त्यांचे जे मित्र होते विनोद पालीचा यांच्याबद्दलही त्यांनी नमूद केलेलं आहे की विनोद पालीचा यांनी वेळोवेळी TCS कंपनीलाही माझ्याबाबत चुकीचे ईमेल केले, माझी बदनामी केलेली आहे आणि माझ्याबद्दल चुकीच्या पद्धतीने पोलिसांकडेही तक्रारी करण्याचा प्रयत्न केला। तर या तिघांविरुद्ध भोसरी पोलीस स्टेशन येथे BNS 108 आणि 3-5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। त्या प्रकरणी तुम्हाला ताब्यात घेतलेलं आहे का? आणि जेव्हा ब्रह्मे यांनी सुसाईड केलं त्यावेळेस घरी कोण किंवा त्यांच्या पाठीमागे कोणी होतं? ब्रह्मे यांचे पुढे त्यांच्या मिसेस आहेत, त्या कॅन्सर पेशंट आहेत आणि त्यांचा मुलगा असतो घरी। या प्रकरणामध्ये 9 तारखेला गुन्हा दाखल झालेला असून त्याचा तपास चालू आहे। सध्या तपास हा इनिशियल स्टेजमध्ये आहे। या घटनेमुळे आता काही अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। पहिला प्रश्न म्हणजे या इंजिनियरने आधी पोलिसात किंवा कंपनीच्या व्यवस्थापनाकडे अधिकृत तक्रार का केली नाही? अनेकदा कॉर्पोरेट क्षेत्रात पुरुष कर्मचाऱ्यांना असं वाटतं की महिला वरिष्ठांविरुद्ध तक्रार केल्यास ती गांभीर्याने घेतली जाणार नाही किंवा उलट पोस्ट कायद्याचा चुकीचा वापर करून आपल्यालाच अडकवलं जाईल अशी भीती त्यांच्या मनात असते असं म्हटलं जातं। याच कायदेशीर भीतीपोटी आणि बदनामीच्या धास्तीमुळे अनेक पुरुष कर्मचारी अंतर्गत छळ सहन करत राहतात आणि पोलिसांकडे जाणं टाळतात। या घटनेने कॉर्पोरेट विश्वातील एका गडद बाजूवर प्रकाश टाकलाय। आजवर कामाच्या ठिकाणी महिलांच्या छळाच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी कडक कायदेही आहेत। मात्र गेल्या काही दिवसात महिलांकडूनही पुरुषांचा मानसिक छळ होत असल्याच्या घटना समोर येत आहेत।
काही प्रकरणांमध्ये काही महिला स्वतः महिला असण्याचा किंवा महिलांसाठी असलेल्या विशेष कायद्यांचा गैरफायदा उठवून पुरुष सहकाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करतात, असं वास्तवही समोर येऊ लागले। यापूर्वी नाशिकमधील IT कंपनीतही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला होता, तर देशातील इतर मेट्रो शहरांमध्येही वर्क प्रेशर आणि अंतर्गत राजकारणामुळे इंजिनियर्सने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत। या सर्व परिस्थितीमुळे आता पुरुषांसाठी देखील एखादा कायदा तयार करण्यात यावा अशी मागणी सोशल मीडियावर होतीये। जर कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ झाला तर त्यांच्यासाठी कडक कायदे उपलब्ध आहेत। मग पुरुषांच्या छळाविरुद्ध आणि त्यांच्या मानसिक आरोग्याच्या संरक्षणासाठीही असाच एखादा कायदा का नाही? कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष यंत्रणा असणं आता काळाची गरज बनली आहे, असंही म्हटलं जाते। अमित ब्राह्मणेंच्या या दुर्दैवी आत्महत्येने IT क्षेत्रातील वाढता मानसिक तणाव, अंतर्गत राजकारण आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या प्रकरणातील दोषींवर पोलीस काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।